कधी कधी ना मन खूप उदास व्हायला होतं. लवकरच यांचा वाढदिवस आहे. 15 दिवसापासून हे बाहेर आहेत. तेवढ्यात आज संध्याकाळी यांचा कॉल आला. हेलो, हाँ बोलिए. प्रियंका हाँ बोलो. व्हॉट्सअप पे. बघते तर काय, डायरेक्ट गोवाचे तिकीट्स. होय, मला आश्चर्य वाटलं कारण दुसऱ्याच दिवशीची फ्लाईट होती. हे मला बोलले की मी इकडे जवळच आहे गोव्याच्या, तू पण ये, बर्थडे सेलिब्रेशन आपण इथंच करू. आणि मग काय, मनातले सगळ्या द्विधा मनस्थिती अगदी दूर झाली. आणि मग एकच दिवस यामुळे सिजूला आणि मला मिळाला. पण निघताना दोघांचे डोळे पाणावले होते. खरं बाय म्हणवलंच जात नव्हतं. आणि मग त्यानंतर आम्ही दोघीही निघालो आमच्या प्रवासाला. आणि मग मुलांची ना नेहमी एक्साइटमेंट एकसारखी असते. फ्लाईटमध्ये बसल्यावर आम्ही उडालो, ढगांच्या वरती उडालो. आणि तिघं एकमेकांसोबत खूप जास्त हॅप्पी होतो कारण आमच्या तिघांना आता डॅडी भेटणार होते लवकरच. ग्रंथचं म्हणणं होतं की टायर्सला मला हात लावायचा या विमानाच्या, पण ते पॉसिबल नव्हतं. टाटा बाय बाय करत निघालो आम्ही. यांना भेटण्याची आतुरता आणि ओढ भरपूर होती. एक तरी माणूस आयुष्यामध्ये असा असावा ज्याला भेटण्याची ओढ, आतुरता ही नेहमी एकसारखी असावी. लग्नाला 11-12 वर्ष झाली, पण वाटतच नाही खरं की 11-12 वर्ष उलटून गेली. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा, आदर, आपुलकी असावीच, प्रत्येक नात्यामध्ये असावी. खूप सुंदर ट्रॅडिशनल हॉटेल केलं होतं आणि असाचा दिवस खूप छान राहील.